हा व्हिडिओ ज्या लाडक्या बहिणींचे ई-KYC अभावी त्यांचे पैसे बंद झाले होते अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे 100% परत पैसे चालू होतील। काय काय करावे लागेल हे या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा। तर लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये। बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे ई-KYC झाली नसल्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC चुकली अशांनी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला तुमचे पैसे हे 100% चालू होणार आहेत। तर फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचे आहे, ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे। वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बऱ्याचशा फेक वेबसाईट पण आहेत, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे नाही। तर हीच वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड पाहायला मिळेल। तर तुम्ही इथे बघू शकता, ही ई-KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। तर मुद्दा असा आहे की ज्या लाडक्या बहिणींनी अगोदर ई-KYC केली होती, परंतु त्यांनी काय केले होते, ई-KYCमध्ये चुका केल्या होत्या आणि त्या चुका सुधारण्यासाठी ही एक डॅशबोर्ड तुम्हाला बघायला मिळेल। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला, आता आपण याच्यावर क्लिक केलेली आहे, तुम्हाला असा एक नवीन इंटरफरन्स पाहायला मिळेल। तर ई-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर तुम्हाला काय करायचे आहे, लाभार्थी आधार क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि लाभार्थी आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, इथे कॅप्चा कोड व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर तुम्हाला हे आधार प्रमाणीकरणासाठी संबंधी हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे आणि हे व्यवस्थित वाचून मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून तुमच्या आधार क्रमांकावर एक OTP येईल, तो OTP टाकून तुम्ही चुका दुरुस्त करू शकता। हे झाली एक, ज्यांनी ई-KYC केली होती परंतु चुकली होती अशांसाठी हे ऑप्शन आहे। तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींची एक समस्या आहे, त्यांनी अद्यापही लाडकी बहीण योजनेची ई-KYC केली नाही आणि त्या कारणामुळेच त्यांची लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे पूर्णतया बंद करण्यात आलेले आहेत। तर ते आपल्याला कशी ई-KYC करायची आहे आणि कसे काय करायचे आहे हे आपण आता बघणार आहोत। त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता इथे मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जदार लॉग इन हे बटन दिसत आहे। तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींची अद्यापही ई-KYC झालेली नाही। तर तुम्ही इथे बघू शकता, पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या तुम्हाला पाहायला मिळेल, पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या पण पाहायला मिळेल। तर इथून खाली माहिती आहे। तर ई-KYC कशी करायची, तर लाडक्या बहिणींनो, मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे, ई-KYC नव्याने कशी करायची, आणि या व्हिडिओवर तुम्हाला फक्त आणि फक्त 100 लाईक करायचे आहे। 100 लाईक कंप्लीट झाल्यानंतर मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ई-KYC 100% तुम्ही पूर्ण कशी करायची आहे आणि त्यामुळे तुमचे परत पैसे कसे चालू होतील हे स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर 100 लाईक पूर्ण करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।